श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे. मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ पाहणार आहोत तो गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण का करावं, काय महत्त्व असतं, काय फायदे असतात आणि रोज का पठण करावं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्व ताईदादांना विनंती आहे, ज्या ताईदादांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही ताईदादा नवीन असतात. गुरुचरित्र ग्रंथ का वाचावा, गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे नेमकं काय आहे हे बऱ्याचशा ताईदादांना माहीत नसतं. तसंही आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करावं डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. ज्या ताईदादांनी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि पारायण कसं करावं हा व्हिडिओ नक्की पाहावा. चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. वेदांइतकेच महत्त्व असल्यामुळे त्याला जनमानसात 5वा वेद म्हणून ओळखले जाते. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे. त्यात श्री नरसिंह सरस्वतींच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवनचरित्राचे वर्णन आलेले आहे. गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाला दत्तगुरूंच्या अघात लीलांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या नित्य पठनाने अनेकांना दिव्य अनुभवसुद्धा येतात. आपण या लेखामध्ये या आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे पठण कसे करावे, संकल्पयुक्त सेवा कशी करावी, त्याचे नियम काय असतात या विविध गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तरी दिलेली माहिती आवडलीच तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. घरातील भांडणे, दुःख, वैचारिक मतभेद यामुळे आपल्या जीवनसुद्धा नकोसे वाटत असते. यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि 15व्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेलेला आहे. या ग्रंथाची रचनाच 15व्या शतकाच्या सुरुवातीला झालेली आहे. हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नरसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले साईदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह सरस्वतींच्या कृपा आशीर्वादाने हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये आपण 14वा आणि 18व्या अध्यायाचे महत्त्व, त्याची फलश्रुती, त्यांचे नियम काय असतात ते पाहणार आहोत. अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे. या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो. 14व्या अध्यायाचे महत्त्व काय आहे? हा अध्याय साईदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करत असतो. या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळत असते. हा अध्याय क्रूर यवनास शासनम या नावाने देखील ओळखला जातो. यात श्री नरसिंह सरस्वतींनी साईदेव यांच्यावर केलेला विशेष कृपेचे चित्रण देखील आलेले आहे. साईदेवाच्या वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून साईदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिलेले आहे. तर आता आपण 14व्या अध्यायाचे फायदे पाहूयात. वाचन केल्यानंतर काय फायदे असतात? तर जीवनातील संकटांचा नाश होत असतो. 14वा अध्यायाचे पठण केल्यामुळे सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो. मनशांती आणि समाधान देखील आपल्याला प्राप्त होत असते. भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती पण आपली होत असते. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे हे फायदे आपण पाहिलेले आहेत. तसेच आता आपण रोज 14वा अध्याय पठण करावा आणि त्यासोबत आपण 18वा अध्याय देखील का पठण करावा
तर 18व्या अध्यायात काय आहे? आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करत असतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अवकृपा असणे, या सगळ्या व्याधी 18व्या अध्याय वाचल्याने, पठन केल्याने नाहीशा होत असतात. आता 18व्या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगत असतो. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होत असते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते. हा अध्याय दरिद्र ब्राह्मणांचे उद्धार या नावाने ओळखला जातो. यात श्री नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणांचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आलेले आहे. आता आपण पाहूया 18व्या अध्यायाचे काय फायदे आहेत. तर 18व्या अध्यायाचे पठन केल्यामुळे संपत्तीचा लाभ होत असतो आणि दारिद्र्यता नष्ट होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते, आर्थिक परिस्थिती देखील सुधारते, व्यापारामध्ये पण वृद्धी होत असते. गुरुचरित्रातील 14वे अध्याय आणि 18वा अध्याय नियमित पठन करावं. पठन कसे करावे? आता बऱ्याचशा ताईदादांना आपण प्रदीप दादांची सेवा घेतलेली असते, तर त्यांना प्रश्न पडला असेल की दादांची सेवा आपली चालू आहे, मग हा अध्याय कधी वाचावा? तर तुम्ही हा अध्याय नियमित वाचू शकता. दादांच्या सेवेसोबत देखील आपण या अध्यायाचे पठन करू शकता. मग यासाठी पद्धत काय आहे, पूजा मांडणी काय आहे ते आपण पाहूया. तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचन करताना, या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही. वेळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठन करू शकता. तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता. तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त 14वा किंवा 18वा अशा पद्धतीनं देखील अध्याय वाचू शकता. आपण जर दादांची सेवा घेतलेली आहे आणि दादांच्या सेवेमध्ये देखील 14वा अध्याय दिलेला असेल किंवा 18वा अध्याय दिलेला असेल, तर त्यासाठी वेगळा संकल्प करायची गरज नाही. आपण तीच सेवा कंटिन्यू करू शकता. तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची आहे? तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी, देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठी सेवा. यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे. संकल्प कसा करावा? शुद्धीकरण कसं करावं? थोडं पाणी, हातामध्ये थोडेसे पाणी घ्यावे, अक्षदा आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करावा. आता संकल्प करत असताना आपला उद्देश काय आहे, तुम्ही हे पठण का करत आहात हे स्पष्ट करावं. उदाहरणार्थ, इच्छापूर्ती, अडचण दूर करणे, कुटुंबाच्या कल्याणासाठी असा उद्देश ठेवून तुम्ही संकल्प करावा. तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात हे निश्चित करावं. जसं की 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार किंवा नित्यनेमाने ही सेवा करणार आहात का, असा संकल्प करत असताना कालावधी देखील आपण निश्चित करावा. त्यानंतर महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करावी. श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे. श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करावी, दत्त महाराजांना विनंती करावी की आम्ही जे पठण करत आहोत ते निर्विघ्नपणे पूर्णत्वाला जावं, अशी महाराजांना प्रार्थना करावी. संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्यावे किंवा ताटामध्ये सोडून द्यावे आणि नंतर ते पाणी स्वामी समर्थ. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 14वा अध्यायाचे महत्त्व, 18व्या अध्यायाचे महत्त्व आणि पठण कशा पद्धतीने करावे. तरी सर्व ताईदादांना विनंती आहे की आपणही नक्की या 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे रोज पठण चालू करावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करावं. आणि ज्या ताईदादांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ताईदादांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.